हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेतील पराभवाचं खापर फोडण्यावरून महायुतीमध्ये झुंपली। मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक, भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर। जागावाटपावरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे, भाजपने विधानसभेत आम्हाला समसमान जागा द्याव्यात, शिवसेना नेते रामदास कदम यांची मागणी। मोदी शहांकडे 100 जागा मागा, रामदास कदमांची शिंदेंकडे जाहीर मागणी। तर भाजपने आमच्या सिटिंग जागा बदलल्यामुळे लोकसभेला फटका, रामदास कदमांचा भाजपवर निशाणा। विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे तीनही नेते मिळून घेतील। जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होईल। रामदास कदमांच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। भाजपनंतर अजित पवार शिंदे गटाच्या निशाण्यावर, अजितदादा उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती, शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। तर अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली, नाहीतर हिमालयात फिरावं लागलं असतं, अमोल मिटकरींचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। कोण मिटकरी ओळखत नाही, सुनील तटकरे माझ्यामुळे निवडून आले, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींपेक्षा आमच्या सुप्रियाला जास्त मतं, मोदी 1.5 लाख तर सुप्रिया सुळे 1.5 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी, शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। लोकसभेच्या आकडेवारीचा विचार केल्यास आम्ही 155 जागा जिंकू, शरद पवारांचा दावा। तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस पक्ष ठरवेल, शरद पवारांचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, ओबीसी उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या सरकारी शिष्टमंडळ पाठवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्राने अंतिम मार्ग काढणं गरजेचं, आरक्षणाच्या प्रश्नावरून शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। 50% वरचं आरक्षण कोर्टात टिकत नाही, याआधी सुद्धा कोर्टाचे निकाल, मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण पाटणा हायकोर्टाने रद्द केल्यानंतर बावनकुळेंचं भुवया उंचावणारं विधान, महाराष्ट्रामधल्या मराठ्यांच्या 10% आरक्षणाची पुन्हा चर्चा। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे व्हावी, अंमलबजावणी न झाल्यास आम्ही कोणत्याही थराला जाणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। पंतप्रधान मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र ते भारतातील पेपरफुटी थांबवू शकत नाहीत, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला। तर पेपरफुटी संदर्भात पंतप्रधानांना उत्तर द्यावं लागेल, राहुल गांधींची प्रतिक्रिया। पटना हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका, एससी एसटी आणि ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द। पुण्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असणार, पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।